नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खात असाल. तर सकाळी सकाळी बघा इथे छान असा हेअर मास्क बनवला होता मी आणि तो छान असा अप्लाय करून घेते केसांवरती आणि ह्याचा खूप जास्त फायदा होतो. गेले 2-3 महिने मी हे सगळं यूज करत आहे आणि त्याचा मला खूप जास्त बेनिफिट झालेला आहे. हेअर फॉल जो आहे तो बऱ्यापैकी थांबलेला आहे. आणि इथे बघा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की घरच्या घरी अगदी तुम्ही अमूल बटर कसं बनवू शकता. म्हणजे अमूल बटर जे आपण यूज करतो तर ते घरच्या घरी तुम्ही होममेड बटर कसं बनवू शकता हे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर इथे दुधाची मलाई होती, तर मी ती स्टोअर केली होती. अगदी मला वाटतं आठवडा दीड आठवड्याची मलाई असेल ती आणि खूप जास्त नव्हती. त्यामुळे मी ठरवलं की याचं तूप न काढता आपण बटर बनवूया. तर ते फ्रीजमधून काढून घेतलं नॉर्मल. थोडं टेम्परेचरवर आल्यानंतर जे विक्सर असतं तर त्याच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. अगदी मलाई वेगळी होईपर्यंत आणि त्यातलं पाणी जे आहे ते वेगळं होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ते तुम्ही बघू शकता हाताने हलक्या हाताने थोडीशी पिळून पिळून ती मलाई वेगळी करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बीटरने छान असं बीट करून घ्यायचं आहे. आणि हा होममेड बटरला वास येऊ नये त्यासाठी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 1 वेळा 2 वेळा तुम्हाला जितक्या वेळा पाहिजे असेल तुम्ही धुवून घेऊ शकता. अगदी 1 वेळा धुतलं तरी चालतं. त्यानंतर इथे एक डब्बा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी इकोबेक पेपर जो आहे तो स्प्रेड केलेला आहे आणि त्याच्यावर हे बटर जे आहे बनवलेलं तर ते टाकणार आहे आणि मी मीठ टाकायला विसरलेले आहे सुरुवातीला. तर तुम्ही सुरुवातीला टाकू शकता. तर मी विसरल्यामुळे वरून टाकलेलं आहे आणि मिक्स करून छान असं एकसमान करून छान असं ह्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ते बघा फ्रीजमध्ये ठेवायला मी आलेले आहे आणि लोलोनी किती सारा पसारा केलेला आहे. तर हे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला यूज करायचं असेल त्यावेळेला तुम्ही काढून यूज करू शकता, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे होममेड बटर बनवून बघा, खूप छान टेस्टी लागतं आणि हेल्दी आहे. सगळ्यात महत्त्वाचं कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नसतं. तरीही ते दुपार झाली होती आणि मी माझं जे कपाट आहे तर ते क्लीन करायचा विचार केला होता. त्यामुळे सगळे कपडे काढून घेतलेले आणि आधी म्हटलं आपण व्यवस्थित असं एक समान घड्या करून घेऊया आणि वेगवेगळे करूया. जसं की लेगिन्स आहेत, टॉप आहेत किंवा मग दुसरे नाईट ड्रेस वगैरे आहेत. तर ते सगळं सॅग्रिगेट करून घेतलेलं आहे मी वेगवेगळं आणि ही साडी तुमच्यासोबत शेअर केली होती जी आता मी फोल्ड केलेली आहे. त्यानंतर छान अशा माझ्या घड्या करून झालेल्या आहेत. तर आता तुम्हाला दाखवते की अमूल बटर कशाप्रकारे सेट झालेलं आहे. मी याला अमूल बटरच म्हणेन कारण त्याच्यासारखंच लागतं हे अगदी. फक्त थोडंसं अमूल बटरमध्ये येल्लोइश कलर थोडासा दिसतो आणि हे व्हाईट दिसतं कारण हे होममेड आहे, खूप हेल्दी आहे. बघा तुम्ही सेट झालेलं आहे छान असं आणि त्याचे तुम्ही छान असे काप करूनसुद्धा वापरू शकता किंवा डायरेक्टसुद्धा वापरू शकता. तर इथे संध्याकाळ झालेले छान रेडी झालेली आहे मी आणि तुम्ही बघू शकता की मी कुठे आलेली आहे. सो आज आहे गणेश जयंती, मागी गणेशोत्सव. तर आम्ही आलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिरजवळ. तर इथे पालखी निघते दरवर्षी. तर बऱ्याच वर्षानंतर मला योग आला होता येण्याचा. सो मी तिथे आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पालखी सोहळा किती छान प्रकारे केला जातो आणि संध्याकाळच्या वेळेला असतो हा. तर या सिद्धिविनायकच्या पालखी सोहळ्याला खूप जास्त गर्दी असते दरवर्षी आणि वेगवेगळी पथकं जी आहेत तर यामध्ये भाग घेतात आणि पालखी सोहळ्याचा आनंद, उत्सव छान असं सेलिब्रेट करतात. तर इथे तुम्ही बघू शकता, व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हीसुद्धा पालखी सोहळा एन्जॉय करा, आनंद घ्या त्याचा आणि बाप्पाचं दर्शनसुद्धा घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका.